नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या डिजिटल टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला कळलंच असेल, हो, कांदा अनुदान 2023 जे काही रखडलं आहे ते कधी मिळणार या विषयावरती आज आपण हे व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, कांदा अनुदान जर म्हणलं की शेतकऱ्यांसाठी एक अवघड दुखणं झालंय, ते म्हणजे धड मागता येईना आणि येईल का नाही यावरती भरोसा पण ठेवता येईना। मार्च 2023 मध्ये या अनुदानाला मंजुरी देण्यात आलेली होती। यासाठी 400 कोटीचा निधीही सांगण्यात आला होता आणि यातील काही टप्पे आलेले आहे। पहिला टप्पा 10,000चा आला होता, दुसरा टप्पा 10,000, त्यानंतर एक 4,000चा, असे 4 टप्पे आले होते। त्यानंतरही एक 10,000चा टप्पा आला आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांना कमी जास्त अशी रक्कम देण्यात आली। मात्र राहिलेलं कांदा अनुदान कधी येणार, केव्हा येणार यावरती अनेक शेतकऱ्यांची चिंता व्यक्त केली जात आहे। त्यामुळं एखादी गोष्ट जर द्यायची असली तर ती लगेच देऊन टाकली जाते आणि जर नसेलच द्यायची, ती वस्तू द्यायची इच्छाशक्तीच नसेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या अटी टाकण्यात येतात, वेगवेगळे निर्णय घेण्यात येतात। त्यामुळं हे कांदा अनुदान रखडण्यात आलं आहे। खरं तर जो काही अहमदनगर, सध्याचं अहिल्यानगर, यामध्ये काही तालुक्यांमध्ये जे काही व्यापाऱ्यांचे घोटाळे ओपन झाले, ते घोटाळे उघडकीस आले, त्यामुळे ह्या अनुदानाला स्टॉप करण्यात आलं, ते थांबवण्यात आलं, असं काही माध्यमांच्याद्वारे सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या नावावरती व्यापाऱ्यांनी पावत्या काढल्या आणि त्या अनुदानाचा लाभ घेतला, असंही काही माध्यमांच्याद्वारे सांगण्यात येत आहे। मात्र यात शेतकऱ्यांची दोषी काय, शेतकऱ्यांची चूक काय, त्यांचं काय नुकसान होतं आहे, जे शेतकरी या लाभासाठी योग्य होते त्या शेतकऱ्यांनाही अनुदान येत नाही। मागच्या 15 दिवसांपासून जोरदार चर्चा चालू होती की जे काही आचारसंहितेचा नेम चालू आहे, आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळं अनुदान येत नाही। मात्र आचारसंहितेचा आणि या कांदा अनुदानाचा काहीच संबंध नाही। 2023 ते मंजूर झालं आहे, त्याचा काही पैसा येऊनही गेला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात आलाही आहे। मात्र जो काही रखडलेला पैसा आहे तो कधी येणार या विषयावरती चर्चा होती। हे जे काही रखडलेलं अनुदान आहे आणि आचारसंहिता आहे याचा काहीच संबंध नाही आहे। जे काही दुष्काळी योजना होत्या किंवा उपलट गारपीट योजना होत्या त्याचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतोय, सध्याही होतोय। मात्र फक्त चिंता कांदा अनुदानाचीच ठेवण्यात येत आहे। कांदा अनुदानच कधी येणार आहे हाच प्रत्येकाच्या ओटावरती प्रश्न आहे। मात्र यासाठी राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे। राज्य सरकार या प्रश्नावरती आपल्या कुठल्याही प्रकारची भूमिका मांडत नाही आहे। मात्र जे काही घोटाळे होत आहे, घोटाळे उघडकीस येत आहे, या अशा प्रकारच्या लपवालपवीच्या, पळवापळवीच्या भाषा देत ते या प्रश्नावरती कानाडोळा करत आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची सूचना अशी, महत्त्वाचा निर्णय असा आहे की ज्या काही घोटाळे झालेले आहे, जे काही बाजार समितीच्या नोंदी आणि शेतकऱ्यांच्या उतार्यावरच्या नोंदी, शेतकऱ्यांच्या उतार्यावरती किती कांदा होता आणि त्या शेतकऱ्याच्या नावावरती किती कांदा लावला आहे, या दोन्ही गोष्टी सध्या उपनिबंधक कार्यालयात तपासल्या जात आहे। मात्र यामध्ये एक गोष्ट अशी की जे काही शेतकऱ्याची ई पीक पाणी आहे ती झालेली नाही, ही अट जर ते आत्ता बघत असेल तर हे उशिरा आलेलं शहाणपण समजावं। ती अट बघून जर शेतकऱ्यांसाठी तो कांदा अनुदान जर येत नसेल तर त्यावरती शेतकऱ्यांचा तीव्र विरोध नक्की असेल। मात्र सध्या याची तपासणी होते बाजार समितीत किती कांदा आला होता आणि तो किती कांदा लावला आहे अनुदानासाठी, यामध्ये कोण शेतकरी आणि कोण व्यापारी दोषी आहे हे बघितलं जाणार आहे। तर घोटाळे झालेले जे काही जिल्हे आहे, जे काही विशेष तालुके आहे, ते तालुके वगळता राहिलेले जे शेतकरी आहे, जे त्या लाभाचे लाभार्थी आहे, योग्य लाभार्थी आहे, त्यांना त्यांचं जे काही अनुदान आहे त्या 15 दिवसात त्यांच्या खात्यावरती मिळेल अशी दाट शक्यता सोशल माध्यमांच्याद्वारे सांगण्यात येत आहे। आपणही त्यांच्याच शब्दावरती विश्वास ठेवून येत्या
या 15 दिवसात आपलं अनुदान आपल्या खात्यावरती येईल, पुढचा टप्पा आपल्या खात्यावरती येईल अशी शक्यता. आणि यावरती जर काही लवकर मिळेल किंवा मिळणार नाही असे काही अपडेट असेल तर मी आपल्या याच चॅनलवरती तुम्हाला नक्की सांगेल. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. यानंतर जी काही महत्त्वाची अपडेट येईल ती लगेच तुम्हाला काही मिनिटात टेलिग्रामवरती सांगण्यात येईल. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.